यानंतरचा सामना अल्पावधीत सुरू झालेला मित्रांनो पाहू शकाल आजच्या दिवसातील अंडर फ्लड लाईट्स अतिशय महत्त्वाचा सामना हा ठरणार आहे। कारण आपण पाहू शकणार आहात एका बाजूने SSCC खंबाळपाडा आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतील जय बजरंग भिनार। दोन्ही संघ मातब्बर, दोन्हीही संघ दिग्गज आणि एक बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण अनुभवणार आहात। केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात। पाहता पाहता स्पर्धेचा 5वा दिवस आणि ही 5वी रजनी। 5 या आकड्याला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये फार मोठं महत्त्व आहे, कारण माणसाचं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि 5 या आकड्यावरून खरं तर अनेक गोष्टी आपण पाहू शकाल ज्यांना खूप सारं महत्त्व मिळालेलं आहे। दुसऱ्या फेरीतील एक मोठा सामना आपल्या समोर येत आहे। जय बजरंग भिनार आणि त्यांच्या विरोधात SSCC खंबाळपाडा। जय बजरंग भिनार संघाचा जर आपण उल्लेख केला तर हेमंत हरड, त्याचबरोबर कुमार गुंड सारखे गुणवंत खेळाडू आहेत। या अगोदर दिनेश गुळवीने 44 धावा धावपलकर जोडल्या होत्या। तो फलंदाजही अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर निश्चितच जितू शेलार, साई शेलार आणि त्याची कंपनी मैदानाच्या आतमध्ये स्वतःला रेडी करत आहे। भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, तो बरी देई आम्हाला शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, माणुसकीचा ओलावा जपणारी ही स्पर्धा अर्थात केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 ए बनजोडीच्या वतीने हा बिग शो ग्रामीण टेनिस क्रिकेटचा महाथरार, ग्रामीण टेनिस क्रिकेटची उंची वाढवणारी ही स्पर्धा। या स्पर्धेमध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत। मैदानाच्या आतमध्ये सामन्याला अल्पावधीत सुरुवात। गोलंदाज आशुतोष चव्हाण, स्ट्रायकिंगला फलंदाज दिनेश। पहिला चेंडू फुलर लेनचा डाऊन दी ग्राउंड खेळून काढलेला आहे। आडव्या बॅटने ड्राईव्ह करायची होती, समोरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झाला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले, चेंडू अडवला, स्वतःकडे ठेवला, त्यानंतर गोलंदाजाकडे तो सुपूर्द केलेला आहे। एका धावेने इथे या डावाला सुरुवात झालेली आहे। धावपलकाला शुभारंभ मिळालेला आहे। गोलंदाज आशुतोष तयार असेल। 6:54 मिनिटाने या सत्राला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे। आशुतोष चव्हाण, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मोनिश भोईर। स्ट्रॅटेजिकल चेंज आपण बघू शकाल। या अगोदरच्या सामन्यामध्ये कुमार गुंड खरं तर सलामीसाठी आले होते, परंतु इथे थोडा स्ट्रॅटेजिकल चेंज आहे। दुसऱ्या फेरीचा सामना खेळत आहेत आणि ही फ्लेक्झिबिलिटी तुमच्याकडे खरं तर असणं फार गरजेचं असतं। क्रिकेटचा खेळ आहे, कधी कोणती परिस्थिती तुमच्या समोर येईल हे सांगता येत नाही आणि म्हणून तुम्ही या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये असताना वेगवेगळे प्लॅन एक्झिक्यूट केले पाहिजेत, त्याचा चांगला नमुना। आशुतोषचा हा चेंडू आहे, चांगला फटका। दिनेश गुळवी आजच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी करतोय आणि त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये देत असताना चेंडूला हुक केला, मिळतील धावा 4 चौकार। कित्येक होतील बडे आमचा साहेब कपिल पाटील, होऊन जातील बडे आमचा साहेब कपिल पाटील। चांगला फटका आपण खरं तर पाहिला होता। उजव्या यष्टीच्या बाहेर अगोदरच कमिट झाले होते, त्याचबरोबर जी लांबी गोलंदाजाने इथे प्रोव्हाइड केली होती त्या लांबीच्या विरोधात जात असताना एक चांगला वुडचा फटका दाखवलेला आहे। शपल क्रॉस होऊन हा चौकार मिळवलेला आहे। धावपलक आपण पाहिलं तर 6 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। अंडर फ्लड लाईट्स अतिशय महत्त्वाचा सामना, विलोभनीय विहंगम दृश्य मैदानाचं आपण निश्चितच पाहू शकता। फुल लेंथ यावेळेस एज लागलेली आहे। ते जे क्षेत्र आहे क्षेत्ररक्षणासाठी सर्वात घातक, कारण तिकडे जाणारा प्रत्येक चेंडू गिरकी घेऊन फिरकी घेऊन जात असतो। कोणत्या बाजूने चेंडू वळण घेईल हे जर आपल्याला क्षेत्ररक्षकाला तिथे ओळखता आलं नाही तर क्षेत्ररक्षकाच्या समोर बऱ्याच अडचणी निर्माण होत असतात। आशुतोष, आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे, 7 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत। पुन्हा एकदा आशुतोष तयार असते। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मोनिश। मोनिशसाठी पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर फुल लेंथ, एखादा कॉइन ठेवून गोलंदाजी करावी त्या पद्धतीचं इथे प्रेसिजन पाहायला मिळाले। योग्य नियंत्रण दाखवत असताना गोलंदाज
आशुतोष चव्हाण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. खरं तर एक चौकार जरूर आला होता, परंतु त्यानंतर कोणताही मोठा फटका खेळण्याची मुभा इथे आशुतोषच्या वतीने दिली जात नाही. वाईड यॉर्कर या अगोदर त्याने शोधला होता, चांगली गोलंदाजी करतोय. या षटकाची समाप्ती कशा पद्धतीने असेल? इथेही एक ब्लाइंड स्विंग दाखवत असताना फटका सजवण्याचा प्रयत्न, कन्व्हिन्सिंग फुटवर्क इकडे वापरता आला नाही आहे फलंदाजाला आणि थोडा इनकॉन्फिडंट लुकिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सजलेला आपण पाहिलेला आहे. अपेक्षेपेक्षा अधिक वळण घेत चेंडू एसटी रक्षकाकडे गेला आणि एसटी रक्षकाने उर्वरित कामगिरी चांगल्या पद्धतीने केली. 6:54 या सत्राला सुरुवात झालेली आहे आणि पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपलकोर धावा जय बजरंग भिनार संघाच्या लागलेले आहेत, त्या म्हणजे बिनबाद 7. आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स, दुपारचं जर वातावरण आपण पाहिलं तर निश्चितच उष्णता दुपारी अधिकची असते आणि त्या परिस्थितीमध्ये क्रिकेट खेळत असताना आपला प्रतिद्वंद्वी प्रतिस्पर्धी संघ याच्याबरोबर डावपेच आखत असताना निसर्गाशी किंवा वातावरणाशी सुद्धा जुळून घेणं एक फार मोठं खरं तर काम असतं आणि ते काम करत असताना हळूहळू आपण सायंकाळच्या सत्राकडे वळलेलो आहोत. दिवसभर आज क्वालिटेटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. या स्पर्धेतील सेकंड हायेस्ट धावसंख्या इकडे खरं तर या अगोदरच्या सामन्यामध्ये SSCC खंबाळपाडा संघाने नोंदवली होती. या अगोदर आपण पाहिलं श्री गणेश बरोडी संघाने 106 धावा धावपलकर जोडल्या होत्या, 107चं टार्गेट दिलं होतं आणि आज SSCC खंबाळपाडा संघाने 105 धावा खरं तर धावपलकर जोडल्या, 106चं टार्गेट त्याने सुद्धा दिलं होतं. म्हणजे ही जी खेळपट्टी आहे फलंदाजीसाठी अनुकूल, पोषक, फलंदाजांसाठी नंदनवन ठरणारी ही खेळपट्टी आहे. गोलंदाज तयार आहेत. यावेळेस क्रमांक 2 साठी संदेश शेलार. पहिला चेंडू आणि त्यावर मोठा फटका खेळायचा होता. फटका फसला की धक्का बसणार हे जवळजवळ निश्चित असतं. संदेश शेलार याने टिपला एक अप्रतिम झेल आणि फलंदाज यावेळेस दिनेश गुळवी बाद. हे असा हा आमचा नेता महान, गावागावात मिळतोय मान, कसलंय दादा लय मनान, लाखो दिला जीवन लय जान. संदेश शेलार स्वतःसाठी फार चांगली सुरुवात करून देत आहेत. खरं तर ज्याच्या वेळेस गोलंदाजीची सुरुवात करत असताना एखादं नवीन षटक मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना तुम्हाला एखादा बळी मिळतो किंवा एखादी विकेट मिळत असते, त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढत असतो. त्याचबरोबर आपण पाहिलं तर गोलंदाज कुठे कम्प्लिसंट सुद्धा होत असतात आणि म्हणून आता पाहायचं आहे देर इज अ व्हेरी बिग गॅप इनटू द आउटफील्ड आणि तो गॅप इथे खरं तर भेदावा लागेल. क्षेत्ररक्षणाची जी रचना आहे त्या रचनेबरोबर खेळावा लागेल. इथे फलंदाजाला पाहायचं यानंतर फलंदाजी कशी असेल. संदेश शेलार गोलंदाजीसाठी पाचारित केले गेलेले आहेत आणि दुसरं षटक आहे. दिस इज दी सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस बिंग बॉल्ड बाय संदेश शेलार. देर इज 7 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. दिनेश गुळवी गॉट आउट अर्लियर विथ द कॉन्ट्रीब्युशन ऑफ 6 रन्स. यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू डावखुरी आताच्या फलंदाजासाठी त्याला सोडून जाणार. पंचांचे दोन्ही हात इथे फैलावलेले आपण पाहिलेले आहेत. म्हणजे हा चेंडू पंचाने वाईड घोषित केला, एक अतिरिक्त धाव मिळेल. इथेही उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. रणनीती रोड मॅप मैदानाच्या आतमध्ये प्लॅनिंग आपण पाहू शकतो. आठ धावा धावपलकर आहेत. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला जरा अधिकचा आवाज आहे, विनंती असेल आवाज थोडा कमी करा. संदेश पूल करायचा होता, फटका बसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः एसटी रक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील, चेंडू अडवतील, स्वतःकडे ठेवून त्यानंतर फेकी सुद्धा केली जाईल. डावखुरी आताचा फलंदाज आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. कुमार गुंड आताच खरं तर मैदानामध्ये आलेला आहे. एक अतिशय घातक फलंदाज आहे आणि या परिस्थितीमध्ये खरं तर चांगल्या पद्धतीची इनिंग किंवा चांगला डाव खेळण्याची पूर्णपणे क्षमता आहे. त्या क्षमतेला इथे न्याय द्यावा लागेल कुमार गुंड याला. खरं तर तुमच्याकडे ज्ञान असणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि त्या ज्ञानाचं योग्य उपयोजन करणं हे त्याहीपेक्षा वेगळं आहे.
संदेश शेलार या षटकामध्ये आतापर्यंत एक वाईट चेंडू हाताळला, एक गडी सुद्धा त्याने मिळवलेला आहे. एकूण धावफलक आपण पाहिलं तर ते 9 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. संदेश पुन्हा एकदा तयार असतील. ब्लाइंड स्विंग ऑफ द बॅट, चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिलेला आपण पाहिला. त्याचबरोबर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने निश्चितच तितका वळला नव्हता, तरी सुद्धा इथे ऑकवर्ड बाउन्स जो अनइव्हन बाउन्स मिळाला, त्यामुळे त्रस्त झाले फलंदाज. त्याच पद्धतीचा फटका इथे सजवायचा निर्धार केला होता फलंदाजाने. पूर्वानुमान लावत फटका सजण्याचा प्रयत्न, प्री मेडिकेटेड शॉट मैदानाच्या आतमध्ये अनसक्सेसफुल अटेम्प्ट इथे फलंदाजाचा पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा सामना केलाय मोनीश भोईरने, फक्त आणि फक्त 1 धाव धावपलकर आतापर्यंत जोडू शकलाय. गती परिवर्तन, व्हॉट ए ग्रेट डिलिव्हरी. पंचांचं बोट आभाळाकडे, एष्ट्यांच्या समोर इथे पकडलाय फलंदाज मोनीश भोईरला. दुसरा धक्का जय बजरंग भिनार या संघाला. त्यांची आता ही लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी जनता सारी. त्यांची आता ही लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी जनता सारी. अन्याया छाटीला सैकच आमचा साहेब कपिल पाटील, किती होतील बडेकच. 2 षटकं संपली. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. त्या म्हणजे 9. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च झाल्या आणि त्याचबरोबर 2 गडी सुद्धा बाद केलेले आहेत. संदेश शेलार याने चांगला संदेश इथे खरं तर जय बजरंग भिनार या संघाला दिलेला आहे. दिनेश गुडवीला त्याने बाद केलं, त्याचबरोबर मोनीश भोईरचा अडसर सुद्धा त्याने दूर केलेला आहे. कधी कधी एखादा फलंदाज योग्य स्ट्राईक रेटने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत नसेल तर तो फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन येणारा फलंदाज चांगली फलंदाजी करत असतो. तसंच मैदानाच्या आतमध्ये इथे जय बजरंग भिनार संघाच्या बाबतीत होईल का? कारण कुमार गुंडच्या साथीने क्रमांक 4 साठी फलंदाज आयुष हरड मैदानामध्ये दाखल झालेला आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये आयुषचा शॉर्ट कॅमिओ आपण पाहिला होता. त्याच्याकडे निश्चितच नो डाऊट क्षमता आहे. त्या क्षमतेला इकडे न्याय द्यावा लागेल. आयुष हरड याला यानंतरचा सामना टेंबिवली वर्सेस देवरुंग या 2 संघांदरम्यान असेल. दोन्ही संघ मिड इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे आणि त्यानंतर आपण पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये जू नांदुरकी आणि त्यांच्या विरोधात त्रिशा 11 सोनारपाडा या 2 संघांदरम्यान सामना. माझा आवाज निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. जिथे कुठे असाल तिथून क्रीडानगरीमध्ये लगेचच दाखल व्हा. तिसऱ्या षटकाला आशुतोषने इकडे सुरुवात केलेली आहे. स्वतःच्या व्यक्तिगत कोट्यातील वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळत आहेत. सेकंड स्पेलमध्ये त्यांना आमंत्रित केलंय आणि का करू नये. पहिलं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं आशुतोष चव्हाणने. गती परिवर्तन, ज्या दांड्या दिसल्या होत्या खरं तर तिथपर्यंत चेंडू पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, परंतु मिस्ड बाय ए लिटिल मार्जिन असं म्हटलं जातं. अगदी थोड्याफार फरकाने एष्ट्या वाकायच्या राहिलेल्या आहेत. 11 धावा धावपलकावर पंच आमच्याकडे वळले होते. फुल लेन सातत्याने गोलंदाजी करत असताना आशुतोष चव्हाण त्याचबरोबर संदेश शेलार सारखे गोलंदाज आपण पाहिलेले आहेत. अगदी टिचून मारा केलेला आहे. कोणतीही संधी इथे मोठा फटका खेळण्याची फलंदाजांना दिली नाही. आता ते फटके बनवावे लागतील. फुलटॉस होता. परिस्थिती ज्यावेळेस तुमच्या विरोधात असते त्यावेळेस हे चित्र निश्चितच होत असतं. ज्यावेळेस वेळ तुमच्या बरोबर असते त्यावेळेस तुम्ही आपल्या मुठ्ठीमध्ये माती जरी घेतली तरी तिची माणिक मोती बनत असतात. परंतु वेळ ज्यावेळेस तुमच्या विरोधात असते त्यावेळेस खरं तर राजाचा रंक बनायला वेळ लागत नाही. इथे तेच मैदानाच्या आतमध्ये घडत आहे. फलंदाजाने DRS कॉल केलेला आहे. फलंदाजांच्या वतीने येस इट इज बीमरसाठी. तिसऱ्या पंचांना विनंती आहे लगेचच आपण कंट्रोल रूम मध्ये संपर्क साधायचा आहे. आमच्यापर्यंत ॲज अर्ली ॲज पॉसिबल निर्णय पोहोचवायचा आहे. बारा धावा यापूर्वी धावपलकावर खरं तर लागलेले आपण पाहिलेले आहेत. फलंदाजीमध्ये निराश केलेले आहे. दिनेश गुळवी याने अगोदरच्या सामन्यामध्ये 44 धावा केल्या होत्या आणि त्या दिनेश गुळवीचा अडसरही खूप लवकर निश्चितच तिकडे दूर केलेला आहे.
आशुतोष चव्हाणचं हे षटक आहे. क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवर निश्चितच मार्गस्थ होतील. 6:54 या सत्राला सुरुवात झालेली आहे. 27 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत आणि ते करण्यामध्ये तुम्ही जर असमर्थ ठरलात तर त्यानंतर एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला प्लेस करावा लागू शकतो. बारा धावा धावपलकावर आहेत. प्रत्येकाची नजर खरं तर या निर्णयावर खेळलेली आहे. पंचाच्या वतीने निश्चितच तो निर्णय आपल्यापर्यंत अल्पावधीतच पोहोचवला जाईल. चेक. आपल्यामध्ये पाहुणे उपस्थित झालेले आहेत. तुफान दादा वैती, प्रसिद्ध उद्योगपती, त्याचप्रमाणे रुपेश पाटील साहेब बाळकुमचे समाजसेवक आणि उद्योगपती. दोन्ही पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. पाहुण्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करूयात. मी एवन जोडी निलेश दादा पाटील आणि सुकेश दादा डाकी यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम तुफान दादा वैती यांना सन्मानित करायचं आहे. कशेळी गावचे प्रसिद्ध उद्योगपती तुफान दादा वैती यांचा असलेले सन्माननीय रुपेश पाटील साहेब बाळकुम गावचे समाजसेवक आणि उद्योगपती यांचा देखील सन्मान आपण या व्यासपीठावर करीत आहोत. फेअर डिलिव्हरी. पाहू शकाल तुम्ही स्क्रीनवर मायेचे उबदार शाल, त्याचप्रमाणे स्नेहाचं प्रतीक असलेलं हे पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपण पाहुण्यांना देत आहोत. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान येथे केला जात आहे. यथोचित सन्मान पाहुण्यांचा या व्यासपीठावर. तसेच दिपेश पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान येथे केला जाईल. पाहुण्यांच्या उपस्थितीनं फार छान लागतायत. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. पाहुण्यांच्या सन्मानानंतर आपण वळूयात कॉमेंट्री बॉक्सकडे. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद अजय घरत सर. धावपलकावर धावा आपण पाहिलं तर ते आहे 13. आशुतोष चव्हाणचं हे व्यक्तिगत दुसरं षटक आहे आणि सांघिक संघाचं तिसरं. आशुतोष उजव्या स्टेजच्या बाहेर कमिट झाले होते. तिथूनच चेंडूला उचलल्या पाहायचं. अंतर मिळेल का? उंच चेंडू आभाळाच्या दिशेने. त्यानंतर आपण पाहिला क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरी केले तरी त्याच्या मस्तकावर दस्तक देत असताना चेंडू निघून गेला षटकारासाठी. पाटील साहेबांच्या वाढदिवसाला हा खासदार चषक लाविला, हा खासदार चषक लाविला. तुमची हजारो साल आमच्या लाखो शुभेच्छा तुम्हाला. आतापर्यंत त्याच गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे आणि त्या गोलंदाजाच्या विरोधात उजव्या स्टेजच्या बाहेर कमिट होत असताना स्वतःला तयार ठेवलं होतं. फलंदाजाने सुद्धा जाणलं होतं इकडे की फुलर यांचा चेंडू आपल्याकडे निश्चितच येणार आहे. उजव्या स्टेजच्या बाहेर जात असताना कमिट होते ना, त्याने चेंडूला उचललं होतं, फेकून दिलं होतं लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडे आणि 6 धावा मिळाल्या होत्या. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 19, म्हणजेच 19. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. आशुतोष पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. चेंडूची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये निश्चितच केली गेलेली आहे. देवरुंग टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. देवरुंग टीमचे कॅप्टन. आतापर्यंत खूप सारे मान्यवर बहुसंख्येने खरं तर या स्पर्धेशी जोडलेले आहेत. धावफलक 19 वर आहे. आणि त्यामुळेच या स्पर्धेमध्ये खरं तर एक सकारात्मक ऊर्जा सुद्धा प्रदान केली गेलेली आहे व्यासपीठावरून. आणि या स्पर्धेकडे जर खरं तर आपण पाहिलं तर भारतातील अव्वल दर्जाची
ही स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटची उंची वाढवणारी ही स्पर्धा. टेनिस बॉल क्रिकेट बदलत आहे, टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर प्राप्त झालेलं आहे आणि याचं कारण अशा पद्धतीने आयोजक समोर आलेले आहेत आणि म्हणूनच A1 जोडीला विशेषत्वाने आपण धन्यवाद देऊयात. 19 धावा धावपलकर आहेत. आशुतोष पुन्हा एकदा तयार. एज लागली क्षेत्ररक्षक उपस्थित आहे शॉर्ट थर्डमॅन रिजनमध्ये. ते क्षेत्र अतिशय धोकादायक क्षेत्र आहे याचा उल्लेख या अगोदर आपण बऱ्याचदा केलेला ऐकला असेल. एक धाव निश्चितच इकडे कंप्लीट केली गेलेली आहे. या षटकामध्ये धावा खरं तर बऱ्यापैकी आलेल्या आहेत, कारण अगोदरच्या 2 षटकामध्ये आपण पाहिल्या फक्त आणि फक्त 9 धावा मिळाल्या होत्या. 2 महत्त्वपूर्ण गडीसुद्धा बाद करण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरले होते. या षटकात आत्तापर्यंत आपण पाहिल्या तर 11 धावा आलेल्या आहेत. या षटकाची समाप्ती कशा पद्धतीने केली जाईल आशुतोषच्या वतीने? कुमार रक्षात्मक अप्रोच मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना यावेळेस खरं तर डावी यष्टी वाकवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता. चेंडू पाहता पाहता निघून गेला, यष्टीरक्षकाला बीट केलं गेलं आणि हा चौकार मिळतो. त्याचबरोबर इथे पंचांच्या वतीने चौकार घोषित केला गेलेला आहे. सन्मानाची पगडी शोभते साहेबांना लोकसभेची. कोकण रत्न धडाडीने दाशान आहे ठाणे जिल्ह्याची. सन्मानाची पगडी शोभते साहेबांना लोकसभेची. कोकण रत्न धडाडीने दाशान आहे ठाणे जिल्ह्याची. हा सोहळा साहेबांच्या वाढदिवसाचा, हा सोहळा साहेबांच्या वाढदिवसाचा हा खासदार चषक लाविला, हा खासदार चषक लाविला. तुमची हजारो साल आमच्या लागो शुभेच्छा तुम्हाला. तुमची हजारो साल आमच्या लागो शुभेच्छा तुम्हाला. तुमची हजारो साल आमच्या लागो शुभेच्छा तुम्हाला. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री नामदार कपिलजी पाटील यांच्यावर आधारित ही संगीत रचना आपण खरं तर ऐकलेली आहे. 24 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत आणि या स्पर्धेचा जर आपण विचार केला तर प्रत्येक वर्षी अनेक गाणी खरं तर या स्पर्धेवर आधारित नवीन नवीन रचली गेलेली आपण पाहिलेली आहेत. आणि संगीत म्हटलं की संगीतामध्ये फार मोठी प्रसन्नता दडलेली असते, लगेचच चांगली वातावरण निर्मिती होत असते आणि त्याचाच अनुभव या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण घेतलेला आहे. DJ लियानचे प्रोप्रायटर पॅरी केनी त्याचबरोबर अभि यांचंही चांगलं योगदान खरं तर या सगळ्या कार्यामध्ये मिळालेलं आहे. 3 षटकं संपली मित्रांनो. धावपलकर धावा आहेत 24 आणि आत्तापर्यंत गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे 2. क्रमांक 4 साठी गोलंदाज संदेश शैलार येत आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये संदेश शेलार यांचं षटक अतिशय महत्त्वाचं राहिलं होतं. चांगली गोलंदाजी संदेश शेलार यांनी केली होती. आता इथे पाहिजे या सामन्यामध्ये संदेश कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. मला असं वाटतं एकच षटक त्या सामन्यामध्ये त्याने हाताळलं होतं. उजव्या यष्टीच्या बाहेर कमिट अगोदरच झाले होते, तिकडे तयार होते मोठा फटका खेळण्यासाठी. ड्राईव्ह केले. यावेळेस पंचांचं बोट आभाळाकडे म्हणजे डायरेक्ट टीच जी साधली होती साई शेलारने. इथे फलंदाजाचं काम तमाम झालंय. फलंदाज आयुष धावबादची शिकार. केंद्रीय राज्यमंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान. केंद्रीय राज्यमंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान. या अंजूर गावाची हाय शान आमची येवन जोडी लय छान. आमच्या सुकेश ढाकी निलेश पाटीलची येवन जोडी लय छान. या अंजूर गावाची हाय शान आमची येवन जोडी लय छान. आमच्या सुकेश ढाकी. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेले. दिनेश गुळी बाद झाले होते 6 धावांवर. त्यानंतर आपण पाहिलं तर मोनीश भोईर बाद झाले होते आणि इथे आता या अगोदर आयुष सुद्धा बाद झालेले आहेत. या सामन्यात जय बजरंग भिनार संघासाठी अतिशय महत्त्वाची बिनीची जोडी इथे आता खेळपट्टीवर उपस्थित आहे आणि म्हणून या सामन्यामध्ये चांगला धावफलक जर उभारायचा असेल तर या दोन्हीही फलंदाजांना
इथे कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन खेळावं लागेल, कारण धावपलकाला तितकी मोठी गतीसुद्धा प्रदान झालेली नाही आहे आणि हा सुद्धा फार मोठा प्रश्न त्यांच्या समोर असेल. इथे आक्रमकता शोधायची की संयम आणि आक्रमकता यांचा चांगलं खरं तर मेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये हा डाव धावपलक उभारायचा. जे खेळाडू मोठे असतात त्यांना लगेचच अंदाज येतो पहिल्या सत्रामध्ये किती धावपलक जोडलं पाहिजे. बिग हिट करण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्विंग ऑफ दी बॅट, ज्या लेनची गरज होती ती लेंथ इकडे प्रोव्हाइड केली जात नाही. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत. संदेश शेलार मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 साठी आलेले आहेत. या अगोदर फलंदाज बाद करण्यामध्ये फार मोलाची भूमिका साई शेलारची राहिली होती. त्याने डायरेक्ट हिट साधली होती आणि एखाद्या सत्रामध्ये 1-2 डायरेक्ट हिट जर आल्या तर 1-2 मोठे फलंदाज तुम्ही खरं तर मैदानातून बाहेर काढू शकता. शॉर्ट पिचिंग, यावेळेस हुक केलं, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. हा झेल होऊ शकतो का? इथे आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत चेंडू पोहोचला होता. थोडा लेझी अप्रोच आणि सीमारेषेवर असे झेल घेणं तितकं सोपं नसतं. त्याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला, हा षटकार मिळाला. केंद्रीय राज्यमंत्री चषक ठेवलाय अंजूर गावान, केंद्रीय राज्यमंत्री चषक ठेवलाय अंजूर गावान, या अंजूर गावाची हाय शान. एक महत्वाची सूचना आहे, देवरुंग संघाचे संघनायक जर क्रीडानगरीमध्ये उपस्थित असाल तर आयोजकांबरोबर लगेचच तुम्हाला संपर्क साधायचा आहे. देवरुंग संघाचे संघनायक. या षटकारानिशी धावपलक आता आपण पाहिलं तर 30 पर्यंत जाऊन पोहोचले. ज्या गोष्टीची अगोदर खरं तर चर्चा सुरू होती की इथे कुमार गुंडला चांगली फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिचिंग आहे, इथेही पूल केला, मिळतील धावा 6 लागोपाठचा दुसरा षटकार. आई जोगेश्वरी जून अंदुरकी आणि त्यांच्या विरोधात त्रिशा 11 सोनारपाडा या दोन संघांदरम्यान सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे लगेचच आपण आयोजकांबरोबर संपर्क साधा. लागोपाठचे 2 षटकार इथे आता जिवारी लागले असतील संदेश शेलारच्या. त्याच्या नाकालाही मिरच्या निश्चितच झोंबल्या असतील. पाहायचंय षटकारांची तिकडी इथे पूर्ण करतील का फलंदाज कुमार गुंड. BC पॉवर फॉर्मॅटमध्ये फार चांगले खरं तर विक्रम ज्याच्या नावावर आहेत, डावखुरे हाताचे अतिशय आक्रमक अशा पद्धतीचे फलंदाज आहेत. या अगोदर परिस्थिती थोडी प्रतिकूल होती, परंतु मोठ्या फलंदाजाची हीच तर निशाणी आहे, जिथे गरज असते तिथे चांगलं प्रदर्शन करतात. उजव्या स्टेजच्या फार बाहेर कसोटी क्रिकेट प्रमाणे इथे लिव्ह करण्याचा निर्णय घेतला, परंतु तो इथे अंगलट आलेला आहे फलंदाजाच्या. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन मध्ये रिप्ले बघूया. क्या बात आहे, व्हॉट ए गुड अंपायरिंग. अप्रतिम पंचगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना प्रल्हाद पाटील सर, त्याचबरोबर हेमंत हरड सर. यावेळेस खरं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, एज लागली होती. हेमंत शेट्टी सर मैदानाच्या आतमध्ये स्पेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि हेमंत हरड खेळपट्टीवर उपस्थित आहेत. 37 धावा धावपलकावर इथे जोडल्या गेलेल्या आहेत आणि चौथ्या षटकाला समाप्ती दिली गेलेली आहे. या षटकात सगळ्यात महत्त्वाची घटना जर आपण पाहिली तर जे 2 षटकार अतिशय गरजेचे होते या धावपलकाला ते प्रोव्हाइड केलेले आहेत आणि थोडा खरं तर सुटकेचा निश्वास इथे टाकला असेल फलंदाजी करणाऱ्या संघाने. विशेषत्वाने इथे कुमार गुंड सारख्या फलंदाजाने. हेमंत हरड अजून स्ट्रायकिंग एंडला आलेले नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2. संदेश शेलारचं ते षटक अतिशय क्रुशियल राहिलं होतं आणि या खरं तर सत्राला सुरुवात झालेली आहे 6:54 आमचे गुणसंख्या लेखक त्यांची ही नजर खरं तर इकडे वेळेवर घारीप्रमाणे तीक्ष्ण आहे. 26 मिनिटं वापरली गेलेली आहेत आणि त्यामधून आपण पाहिलं तर 2 मिनिटांचा अवधी इथे तिसऱ्या पंचांसाठी जो निर्णय आपण त्यांच्याकडे दिला होता त्यासाठी वापरला गेलेला आहे अशा पद्धतीची माहिती आमच्यापर्यंत मिळते. म्हणजे आतापर्यंत 24 मिनिटांचा अवधी वापरला गेलेला आहे. तरी सुद्धा फलंदाजी करणाऱ्या संघासमोर परिस्थिती आता कुठे कुठे सुखावह होत चाललेली आहे, परंतु गोलंदाजी करणारा संघ इथे अडचणीत येऊ शकतो वेळेच्या संदर्भात. आई जोगेश्वरी जून अंदुरकी आणि त्रिशा 11 सोनारपाडा दोन्ही संघाचे संघनायक लवकरात लवकर संपर्क साधा. 37 धावा धावपलकावर क्रमांक 5 षटक घेऊन गोलंदाज स्वयं खाडे.
हा अतिशय गुणवंत गोलंदाज आहे. जितकी उंची त्याला शारीरिक रीतीने लाभलेली आहे तितकीच उंची त्याची खरं तर गोलंदाजीमध्ये सुद्धा आहे. पहिल्या चेंडूने या गोष्टीचा चांगला परिचय दिलेला आहे. आश्चर्याचा कडू धक्का फलंदाज कुमार गुंडला इकडे देत असताना पहिला चेंडू निर्धाव फेकलेला आहे गोलंदाज स्वयं खाडे याने. 37 धावा धावफलकावर. उजव्या इष्टेच्या बाहेर अगोदरच कमिट झाले होते. खेचून मारलेल्या क्षेत्ररक्षक उपस्थित. वेंट लाईक ए बुलेट. व्हॉट ए ग्रेट शॉट. 4 रन्स. जून अंदुरकी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सोनारपाडा टीमच्या कॅप्टनला देखील विनंती असेल आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. 41 धावा आतापर्यंत धावफलकावर आहे. स्वयं खाडेच्या विरोधात खरं तर हा चौकारा आलेला होता. क्षेत्ररक्षक उपस्थित जरी होते तरी त्यांच्याकडे खरं तर संधी नव्हती. थोडे ओव्हर रन खरं तर केले होते. फलंदाज अधिकचे धावले होते. पुन्हा एकदा मागे वळून चेंडू वळवणं तितकं सोपं नव्हतं. स्वयं खाडे कुमारसाठी यावेळेस स्विच केलेले आहे. बॅटची ग्रीप चेंज केली. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असताना मिळवला हा चौकार. या अंजूर गावाची हाय शान आमची येवन जोडी लय छान आमच्या सुकेश डाकी निलेश पाटीलची येवन जोडी लय छान या अंजूर गावाची हाय शान आमची येवन जोडी लय छान. धावफलकाला आता इथे आकार मिळत असताना खरं तर आपण बघत आहोत एकूण धावा आतापर्यंत 45 म्हणजेच 45 आहेत. चौकारांची तिकडी म्हणजेच हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का कुमारच्या वतीने. मागे सरले, स्वतःला जागा दिली आणि त्यानंतर चेंडूला उडवले कव्हरच्या डोक्यावरून. एक टप्पा घेत असताना चेंडू अगदी सीमारेषेच्या समोर लोकनेते दी.बा. पाटील स्टँडच्या समोर अडवून फेकी केली गेली. 2 धावा इन बिटवीन पूर्ण केलेल्या आहेत. या क्रमांक 4च्या आणि 5च्या षटकामध्ये आता धावफलकाला थोडा फ्लो प्राप्त होतोय, थोडी गती प्राप्त होती आहे आणि हे चांगले संकेत आहेत फलंदाजी करणाऱ्या संघासाठी म्हणजेच जय बजरंग भिनार या संघासाठी. या षटकात अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 47 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा स्विच अटेम्प्ट. इथेही गॅप हेरल्या. भूमितीतील दुभाजक दाखवला फलंदाज कुमार गुंड याने आणि अप्रतिम फलंदाजी हा सुद्धा चौकार. या अंजूर गावाची हाय शान आमची येवन जोडी. या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे सन्माननीय मुरली शेठ म्हात्रे साहेब उद्योगपती सोनारपाडा यांचा आयोजकांच्या वतीने सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 हे बहारदार पर्व आणि या पर्वामध्ये साहेबांचं सायंकाळच्या सत्रामध्ये आगमन होत आहे. A1 जोडी आयोजित या बहारदार पर्वामध्ये या दिमागदार सोहळ्यामध्ये तुमचं सहर्ष सस्नेह हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. साहेबांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचा आहे आणि इथे बसून चालू असणाऱ्या क्रीडा सोहळ्याचा आणि या सामन्याचा आपण आनंद घ्यायचा आहे. पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना जय बजरंग भिनार आणि त्यांच्या विरोधात SSCC खंबाळपाडा या 2 संघांदरम्यान. या षटकातील शेवटचा चेंडू येणं शेष आहे. धावफलकावर धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 51 म्हणजेच 51. स्वयं कुमारसाठी बैठक फटका मारण्यासाठी अगोदरच स्टान्स इकडे अक्वायर केला होता, परंतु स्वयं खाडेने यावेळी चांगल्या पद्धतीने बदल करत असताना तो चेंडू तिकडे हाताळला आणि याचबरोबर क्रमांक 5चं षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेलं आपण पाहिलेलं आहे. वेळेच्या संदर्भात खरं तर आमचे गुणसंख्या लेखक माहिती पोहोचवतील आतापर्यंत किती वेळ वापरला गेलेला आहे. 52 धावा धावफलकावर 5 षटकं संपलेली आहेत. 6:54 या सामन्याला या सत्राला सुरुवात झाली. आतापर्यंत 31 मिनिटं वापरली गेलेली आहेत. म्हणजेच खरं तर वेळेच्या बाबतीत इथे आता थोडासा निष्काळजीपणा गोलंदाजी करणाऱ्या संघाने केलेला आहे, म्हणून अतिरिक्त एक क्षेत्ररक्षक इथे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला अपॉइंट करावा लागेल. पंचांनी या गोष्टीला अंमल द्यायचा आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 52. त्रिशा 11 सोनारपाडा संघाचे संघनायक आपणास विनंती आहे ॲज अर्ली ॲज पॉसिबल लवकरात लवकर आपण नाणेफेकी कक्षामध्ये प्रवेश करायचा आहे.
52 धावा धावपलकावर एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये प्लेस केलेला आपण पाहू शकाल. कोणताही खेळ असो, मग त्या खेळाची दुसरी बाजू खरं तर शिस्त असली पाहिजे. प्रत्येक खेळ नियमांच्या अधीन राहून खरं तर आपल्याला खेळता आला पाहिजे आणि हा चांगला संदेश या स्पर्धेच्या वतीने प्रत्येकाला दिला जातो. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 हे बहारदार दिमागदार पर्व आहे. अखंड टेनिस क्रिकेट विश्वातील एक अव्वल मानांकित ही स्पर्धा आणि ही विलोभनीय प्रेक्षणीय अशा पद्धतीची स्पर्धा, प्रेक्षकांची अलोट गर्दी खरं तर आपण प्रत्येक दिवशी इकडे अनुभवत आहात. आजही बहुसंख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत. त्यांचा आयोजकांच्या वतीने या सायंकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत असेल. गोलंदाज क्रमांक 6 साठी वापरले जातील राहुल ठाकूर. लोडा एंड कडून गोलंदाजी करताना राहुल यांना आपण अनुभवणार आहोत. थोडी अडखळत पडझड करत असताना सुरुवात झाली होती जय बजरंग भिनार संघाची, परंतु आपण पाहिलं तर निश्चितच क्रमांक 3चं षटक 15, त्यानंतर 13 आणि त्यानंतर 15 अशा पद्धतीने अनुक्रमे धावा बनल्या. वेळेच्या बाबतीत पुन्हा एकदा इथे वॉर्निंग दिली गेलेली आहे. विनंती असेल आपण लगेचच क्रमांक 6चं षटक इकडे मार्गस्थ करायचं आहे. तिसऱ्या पंचांना खरं तर आपण निर्देशित केलं होतं त्यावेळेची 2 मिनिटं सुद्धा आम्ही इकडे गुणसंख्या लेखकाने कमी केलेली आहेत. 6 वाजून 54 मिनिटाने या सत्राला सुरुवात झाली होती. आतापर्यंत 31 मिनिटांचा अवधी साई आपण खर्च केलाय, त्यामधून 2 मिनिटं आम्ही खरं तर कमी केली होती. याही गोष्टीची जाण तुम्हाला असणं गरजेचं आहे, कारण तिसऱ्या पंचांकडे काही निर्णय गेले होते. चला विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये सामना लगेचच आपण मार्गस्थ करूया. दोन्ही संघ अतिशय मातब्बर संघ आहेत. दोन्ही संघांकडे खेळाडू वृत्ती दाखवणारे अनेक खेळाडू आहेत आणि क्रिकेटची त्यांना खरं तर चांगली जाण आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर या स्पर्धेचे मुख्य प्रणेते, अंजूर गावचे प्रभारी सरपंच सन्माननीय सुकेशजी डाके साहेब आणि इतर काही मान्यवर खरं तर बघत आहोत. मुरली शेठ म्हात्रे साहेब इकडे उपस्थित आहेत. राहुल ठाकूर क्रमांक 6च्या षटकासाठी तयार. शॉर्ट पिचिंग आहे. यावेळेस कुमारने उडवले. क्षेत्ररक्षक पाठमोऱ्याहून चेंडू पर्यंत पोहोचेल आणि पोहोचल्यानंतर तो झेल सुद्धा स्वीकारताय. आउटस्टँडिंग झेल इकडे टिपला गेलेला आहे क्षेत्ररक्षक स्वयंच्या वतीने. इथे फलंदाज कुमार गुंडबाद. स्पर्धा रंगली मैदानावर, क्रिकेट खेळ हा लय झुंजार, क्रिकेट खेळ हा लय झुंजार, क्रिकेट खेळ हा लय झुंजार. कपिल पाटील साहेबांच्या नावानं स्पर्धा गाजतय लय जोरानं, स्पर्धा गाजतय. राहुल ठाकूर याच्या वतीने हे 6वं षटक इकडे खरं तर फेकलं जात आहे. एकूण धावा आतापर्यंत 52 आहेत. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर अक्षय हरड उपस्थित आहेत. हे सुद्धा डावखुरे आताचे फलंदाज आहेत. कमिंग यंगस्टर आहेत बिनार संघाच्या वतीने. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे. इथे दाद मागितली जाते, परंतु पंत कोणत्या पद्धतीने स्वीकृती दर्शवत नाहीयेत. लेग बाईकच्या रूपाने ही धावपलकावर इथे अंकित केली जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या होतील 53. अडखळत खरं तर सुरुवात झाली होती. 2 षटकांमध्ये फक्त 9 धावा, 2 गडी बाद झाले होते. त्यानंतरची 3 षटकं फलंदाजाने आपल्या नावावर केली. विशेषतः कुमार गुंडाचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये फार चांगलं राहिलं. 17 चेंडूचा सामना करत असताना 35 धावा त्याने व्यक्तिगतरित्या जोडला आणि म्हणूनच त्याचा परिपाक म्हणून आतापर्यंत धावफलक आपण पाहिलं तर ते 53 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. हेमंत हरडसाठी खरं तर ही संधी
19 चेंडू नंतर स्ट्रायकिंग एंडला येण्याची आहे, तरी सुद्धा इथे इरादे बुलंद आहेत फलंदाजाचे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्षाला दिली गेली सलामी. व्हॉट अ ग्रेट हिट, सिक्सर. झाला ना कधी होणार नाही भव्य असा आयोजन, झाला ना कधी होणार नाही भव्य असा आयोजन. या अंजूर गावाची हाय जान, आमची येवन जोडी लय छान. 3 चेंडू अजूनही शेष आहेत. आपण या अगोदर खरं तर काही लहान मुलांना नृत्य करताना पाहिलेलं आहे. कॅमेरामनचं चांगलं वर्क होतं. एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 59, म्हणजेच 59. थोडा दबाव निश्चितच आता गोलंदाजी करणाऱ्या संघावर, त्याचबरोबर राहुल ठाकूरवर जाणवतोय. 19 चेंडू नंतर, म्हणजे 19 चेंडू तब्बल हेमंत हारड नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबले होते, त्यानंतर संधी मिळाली होती स्ट्रायकिंग एंडला येण्याची. राहुल समोरच्या दिशेने फटका सजवला आहे, विशेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. व्हॉट विल हॅपन. 2 धावा इथे पाहता पाहता पूर्ण झालेल्या आहेत. एकसष्ट धावा आतापर्यंत धावपलकोर जोडल्या गेलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूचा केश आहे. सन्मानजनक परिस्थितीमध्ये आता हे धावपलक प्रवेशित झालेला आहे. राहुल ठाकूर यावेळेस फुलटॉस आहे, समोरच्या दिशेने फटका सजवला. क्षेत्ररक्षक उपस्थित, उंच उडी घेतली. झेल जरी टिपता आला नाही तरी आपल्या संघासाठी महत्वाच्या इथे धावा वाचवलेल्या आहेत, कारण एकही धाव इकडे पूर्ण केली नाही. हेमंत हारड स्ट्रायकिंग एंडला आहेत, त्यांना इथे स्वतःकडे स्ट्राईक हवी आहे. चांगला एफर्ट, व्हॉट ए ब्रिलियंट एफर्ट, आउटस्टँडिंग एफर्ट दॅट वॉज बाय दॅट फिल्डर. आय थिंक आशुतोष चव्हाण वॉज देअर. ग्रेट एफर्ट, आउटस्टँडिंग फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं रे झालं की एक टीम म्हणून तुमचं स्पिरिट अप होत असतं, तुम्ही लगेच कॉन्फिडंट होत असता, तुमची शारीरिक भाषा चेंज होत असते, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळेल का. खरं तर या सत्रातील सर्वात शेवटचा चेंडू इथे यानंतर फेकला जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 60. या सत्रातील शेवटचा चेंडू. राहुल ठाकूर स्ट्रायकिंगला फलंदाज. हेमंत हारड, हेमंतसाठी फुलटॉस. खडे खडे चेंडूला दिशा दिली. डीप थर्ड मॅन रिजन सीमारेषेच्या पलीकडे चेंडू निघून जाईल. मिळतील धावा 4 चौकार. पंचांच्या वतीने DRS कॉल केला गेलेला आहे. मुख्य व्यासपीठावर आपण पाहिलं तर सन्माननीय मुरली शेठ म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. सोनारपाडाचे उद्योजक आहेत, यशस्वी उद्योजक खरं तर. त्याचबरोबर निलेशजी इदाते साहेब आहेत, विजेंद्रजी भोईर साहेब, सम्राटजी पाटील साहेब, विशालजी माणकामे साहेब, राजेशजी म्हात्रे साहेब, अनंत म्हात्रे साहेब, आणि या स्पर्धेचे प्रणेते अंजूरगावचे प्रभारी सरपंच सुकेशदादा डाकी साहेब आणि इतरही मान्यवर उपस्थित आहेत. तुमचं सर्वांचं शब्द सुमनाने स्वागत आहे. ही स्पर्धा अतिशय मोठी स्पर्धा, संपूर्ण भारतातील अव्वल मानांकित नामांकित ही स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आणली गेलेली आहे. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक या नावाने, आणि आयोजक आहेत A1 जोडी सुकेशजी डाके साहेब, त्याचबरोबर निलेशजी पाटील साहेब. फेअर डिलिव्हरी इकडे कॉल केली गेलेली आहे, म्हणजेच हे सत्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेलं आहे. 6 षटकं संपली आणि धावपलक जर आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे 65, म्हणजेच 65 पर्यंत, आणि 66 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. या अगोदर या सामन्याची फार चर्चा होती अजय गरज सर, आणि त्याच पद्धतीने इथे खरं तर खेळलेला संघ आपण पाहिला. सुरुवातीची 2 षटकं गोलंदाजी करणारा संघ वरचढ ठरला, त्यानंतरची 4 षटकं फलंदाजी करणाऱ्या संघाने कमबॅक केला, आणि एकूण धावा धावपलकर जोडले त्यांच्या वतीने 65. 11.00 ची धावगती राखावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये SSCC खांबाळपाडा या संघाला. खांबाळपाडा संघ खरं तर फलंदाजीचा तोफखाना म्हणून गणला जातो. मैदानाच्या आतमध्ये योग्य वेळेला इथे जय बजरंग भिनारच्या समोर फलंदाजी कशी करतील खांबाळपाडा संघ हे प्रत्येकाला पाहावं लागेल.
सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. A1 जोडी प्रस्तुत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री चषक 2023 मध्ये स्पर्धेची ही 5वी रजनी आहे आणि काय जबरदस्त माहोल या ठिकाणी तयार झालेला आहे. अतिशय सुंदर वातावरण निर्मिती A1 जोडीच्या माध्यमातून या स्पर्धेच्या आयोजकांकडून. सध्या व्यासपीठाचं दृश्य तुमच्या स्क्रीनवर आहे. अनेक मान्यवर व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत. विशेषतः सोनारपाडा डोंबिवलीचे अनेक उद्योजक आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. चालू असलेला सामना SSCC खंबालपाडा आणि जय बजरंग भिनार या दोन संघांदरम्यान 66 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. या मॅचमध्ये SSCC खंबालपाडा टीम समोर दुसऱ्या फेरीतील हा सामना आहे. खूप चांगलं चेंडू आणि फळीचं हे युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्याच सत्रामध्ये या मॅचमध्ये भरपूर चढाओढ पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये फक्त 9 धावा गोलंदाजांनी खर्च केल्या होत्या आणि 2 महत्त्वाचे गडी देखील बाद केले होते. त्यानंतर मात्र फलंदाजांनी आपला आक्रमकपणा दाखवला. चांगलं कमबॅक करत असताना एक चांगली धावसंख्या धावफलकावर लावली आहे जय बजरंग भिनार संघानं, ज्यामध्ये कुमार गुंडनं 35 धावांची चांगली खेळी साकारली. अवघ्या 17 चेंडूंचा सामना करत असताना हेमंत हरडने काही मोठे फटके शेवटच्या षटकांमध्ये खेळले. विशेषतः शेवटच्या ओव्हरमध्ये एक षटकार आणि एक चौकार ठोकत असताना नाबाद 12 धावांचं योगदान दिलं आणि आपल्या टीमला एका चांगल्या धावसंख्येपर्यंत तो घेऊन गेलाय. मात्र प्रतिस्पर्धी संघाकडे आपण जर नजर टाकली तर त्यांच्याकडे देखील एकापेक्षा एक सरस फलंदाज आहेत. एक सामना दोन्ही संघांनी जिंकलेला आहे आणि क्रिकेटचं हे जबरदस्त तुंबळ युद्ध आपल्या समोर रंगत आहे. क्रिकेट रसिकांना भुरळ घालणारी ही स्पर्धा कपिल पाटील फाउंडेशन, श्री सिद्धिविनायक अंजूर आणि A1 जोडीच्या मार्फत आयोजित करण्यात आलेली आहे. A1 जोडी अर्थातच निलेश दादा पाटील आणि सुकेश दादा डाकी सातत्याने इतिहास रचतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. तब्बल 32 बाईक्स आपल्याला पारितोषिक म्हणून पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर मालिकावीर खेळाडूसाठी आकर्षक 4 व्हीलर आहे, निऑस Hyundai i10 कार. आणि ही आकर्षक ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल. क्रिस्टलची ट्रॉफी आहे. खूप सुंदर हिरे देखील त्या ट्रॉफीमध्ये जडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळेच या ट्रॉफीचं वैभव पूर्णपणे वाढलेलं आहे. 128 संघ सहभागी झालेले आहेत. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा हा कुंभमेळावा आपल्या समोर आहे. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री चषक 2023 माननीय नामदार कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रत्येक वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असते आणि प्रत्येक वर्षी भव्यता वाढत चाललेली आहे. या स्पर्धेची बक्षिसांमध्ये देखील सातत्याने वाढ आपल्याला होताना दिसते. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. SSCC खंबालपाडा संघाच्या इनिंग्सला सुरुवात होत आहे. सलामीचे फलंदाज आपण बघतोय जितेश शिलार आणि संदेश शिलार यांनी पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. प्रतिम पार्टनरशिप दोघांमध्ये राहिली होती. समोर आहे गोलंदाज हेमंत हरड. पहिला बॉल सामना करतोय जितेश. सुरेख बॉल होता. यावेळेस नेटचा चेंडू उमगला नव्हता. फलंदाजाला कॉन्फिडेंटली खेळता आला नव्हता. लेग बाईटचा इशारा, थोडंसं अपील देखील झालं होतं. मात्र बॉलमध्ये जरूर थोडी हाईट देखील होती. पाहू शकाल तुम्ही अगदी ऑकवर्ड पोझिशनमध्ये येत असताना चेंडू ऑनसाईडला ढकलण्याचा प्रयत्न होता. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला होता आणि पंचांसाठी खरं तर एक सोपा निर्णय होता, कारण बॉलमध्ये हाईट जास्त होती. बाउन्स खूप चांगला नेहमीच प्राप्त करत आलेला आहे गोलंदाज हेमंत हरड. भातसई संघाविरुद्ध काय भीषण आणि भेदक मारा केला होता हेमंत हरडनं. 2 षटकांमध्ये फक्त 3 धावा देत असताना तब्बल 5 गडी बाद केले होते. फायफर कंप्लीट केला होता आणि दुसरा गोलंदाज या स्पर्धेतील ज्याने एका इनिंग्समध्ये 5 गडी बाद केलेत. गतवर्षीचा मालिकावीराचा मानकरी खेळाडू हेमंत हरड, ज्याने 146 धावा बनवल्या होत्या बॅटनं आणि तब्बल 11 गडी बाद केले होते. या हंगामामध्ये देखील विशेषतः गोलंदाजीमध्ये फार चांगली सुरुवात केली आहे. या मॅचमध्ये बॅटने देखील महत्त्वाचं योगदान त्याला आपल्या टीमला दिलंय. पुढचा बॉल सामना करतोय संदेश. बिग मॅन वर्सेस बिग मॅन. यावेळेस आडव्या बॅटचा प्रहार. बॉल चाललाय समोर, तिकडे फिल्डर उपस्थित. ओ माय गॉड, प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली होती कुमार गुंडकडून, मात्र अखेर झेल धरतीला दान होतोय. बॉल हातातून निसटलाय. खाऊ कॉर्नर रिजन मध्ये फिल्डिंग करतोय कुमार गुंड. अगदी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तो पोहोचला होता. आपल्या डावीकडे धावत जात असताना पुरेपूर प्रयत्न होता. खरं तर फलंदाजाला हा बॉल खेळायचा होता मिडविकेट रिजनकडे, मात्र बॉल थोडा समोर गेला होता. थोडासा मिसटाईम स्ट्रोक होता. इनफिल्डला तर क्लिअर केलं होतं, परंतु डीपमध्ये झेलची शक्यता निर्माण झाली होती, संधी निर्माण झाली होती. संधीचं अखेर सोनं करता आलं नाही. कुमार गुंडच्या हातातून झेल निसटलाय.
2 धावा मिळाल्या, धावसंख्या 3. स्लोवर बॉल, यावेळेस लॉफ्टेड फटका आहे. पुन्हा एकदा कुमारचा चांगला प्रयत्न, यावेळेस चौकार त्याने अडवलाय. काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळत आहे. जबरदस्त बॅटल. हेमंत हरड वर्सेस संदेश. येथे पहिल्या टप्प्यानंतर चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालाय कुमार गुंड. निश्चित रूपाने 2 धावांचं संरक्षण त्याने केलंय. 2 धावांनी संघाची धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 66 धावांचं टार्गेट आहे SSCC खंबालपाडा टीम समोर. प्रतिषटक 11च्या सरासरीनं धावा जोडायच्या आहेत. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची. पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न येथे फलंदाजाचा सुरू आहे. यावेळेस बॅक ऑफ लेंथ, मिस टाइम स्ट्रोक. आता मात्र पुन्हा एकदा कुमारकडे संधी आणि यावेळेस कुठली चूक होत नाहीये. संधीचं केलं गेलंय सोनं. पहिला गडी बाद. नादीला गले त्यांचे 12 वाजले, नादीला गले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छुमंतर. सुके टाकी एक नंबर, निलेश पाटील एक नंबर, रंगाचं जीवन दिलंय डेंजर. सुके टाकी. खरं तर या ओव्हरमध्ये जे युद्ध रंगलं होतं या 2 खेळाडूंदरम्यान, ते युद्ध अखेर जिंकलंय हेमंत हरडनं. सातत्यानं पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न चालू होता. या अगोदर देखील झेल उडाला होता, झेल ड्रॉप झाला होता, परंतु पुन्हा एकदा पुल शॉट खेळण्याच्या नादात आपला फटका त्या ठिकाणी मिसटाईम करून बसलाय फलंदाज आणि अखेर कुमार गुंडनं कुठलीही चूक केली नाही. 4 धावांचं योगदान दिल्यानंतर बाद झालाय फलंदाज संदेश. 3 चेंडूंचा त्याने सामना केला. पहिला गडी लवकर बाद झालाय SSCC खंबालपाडा संघाचा. धावसंख्या 1 बाद 5. पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकाल मुरली शेठ म्हात्रे, प्रसिद्ध उद्योगपती सोनारपाडा डोंबिवली आणि त्यांचे सर्व सहकारी, या स्पर्धेचे आयोजक प्रणेते सुकेश दादा डाकी, जे अंजूर ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच देखील आहेत, त्यांच्याशी चर्चा करत असताना आमचे मान्यवर. अतिशय आनंदाचं वातावरण अंजूर गावामध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये धनाजी. ओहो, हा स्लोवर यॉर्कर लेंथ पद्धतीचा चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न होता जरूर फलंदाजाकडून, मात्र या चेंडूची नीटची आयडिया नव्हतीच फलंदाजाला. खरं तर इम्पॅक्ट कुठेतरी ऑफस्टिकच्या बाहेर देखील होता. फलंदाजाला बुचकाळ्यात टाकलं होतं गोलंदाज हेमंत हरडनं. हेमंत हरडची 2 षटकं, त्याचप्रमाणे जयेश वाखारेची 2 षटकं फार निर्णायक ठरत असतात जेव्हा जेव्हा जय बजरंग भिनार संघ कुठल्याही स्पर्धेमध्ये खेळत असतो. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यॉर्कर टाकायचा होता, लेग कटर होता मला असं वाटतंय. बॉल मात्र डाव्याष्टीच्या बाहेर आहे. वाईटचा इशारा केलाय पंचांनी. खूप चांगले व्हेरिएशन्स आहेत हेमंत हरडकडे. त्याच्याकडे भन्नाट वेग देखील आहे आणि स्लोवर चेंडूंचा देखील ज्या पद्धतीनं त्याने वापर केलेला आहे आपल्या गोलंदाजीच्या दरम्यान, ते वाखाणण्याजोगं आहे. चेंडूच्या लेंथमध्ये विशेषतः तो जो बदल करत असतो ते देखील कौतुकास्पद. कुठल्या फलंदाजासमोर कुठल्या लेंथवर गोलंदाजी करायची हे चांगल्या प्रकारे त्याला ठाऊक आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, एक्स्ट्रा बाउन्स आणि सोपा झेल स्वतः गोलंदाजाने टिपलाय. फलंदाज बाद होतोय धनाजी. दादा सरपंच हो झाला, तोड नाही हो कार्याला. दादा सरपंच हो झाला, तोड नाही हो कार्याला. निलेश पाटील जोडीला, एवन जोडी नाम लाभला. निलेश पाटील जोडीला, एवन जोडी नाम लाभला. भन्नाट वेग आणि एक्स्ट्रा बाउन्स, ज्यामध्ये फलंदाज पूर्णपणे जाळ्यात अडकलाय. बॅकफुटला जाण्यासाठी पुरेसा वेळच नव्हता फलंदाजासाठी. पूर्णपणे मिस टाइम स्ट्रोक आणि स्वतः गोलंदाजाने हा सोपा झेल समाप्त केलाय. धनाजीला बॅटिंग ऑर्डरमध्ये प्रमोट करण्यात आलं होतं. मागच्या मॅचमध्ये साई शेलार 1 डाऊन खेळण्यासाठी आला होता. या मॅचमध्ये धनाजीला पाठवण्यात आलं, परंतु त्याचा काहीही फायदा झालेला नाही SSCC खंबालपाडा टीमला. पहिलं षटक समाप्त, धावसंख्या 2 बाद 6. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता सन्माननीय मुरली शेठ म्हात्रे साहेब, उद्योगपती आहेत, सोनारपाड्याचे, डोंबिवलीला बिलॉंग करतात. त्याचबरोबर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, ज्यांच्यामध्ये निलेशजी इदाती साहेब, विजय साहेब, सम्राटजी पाटील साहेब, विशालजी माणकामे साहेब, राजेशजी म्हात्रे साहेब, अनंतजी म्हात्रे साहेब, भगवानजी म्हात्रे साहेब, मनोजजी पाटील साहेब आणि श्रीकांतजी राजपूत. अशा पद्धतीने मान्यवरांची मांदियाळी इकडे उपस्थित आहे. त्या सर्वांचं आयोजकांच्या वतीने सहर्ष शब्द सुमनाने स्वागत आहे. जाऊया समालोचन कक्षामध्ये. थँक्यू सो मच सुनील शेळके. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आमच्या आणखी एक सहकारी समालोचक करण काळन यांचं. हे तुटणे गावचा बुलंद आवाज आपल्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत केंद्रीय पंचायती राज्यमंत्री चषक 2023 मध्ये. अगदी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील त्यांनी आपल्या आवाजानं क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. गोवा येथील सांगेम प्रीमियर लीग त्यांनी कव्हर केलेले आहे आणि काही
क्षणानंतर त्यांचा आवाज देखील तुम्ही ऐकणार आहात या स्पर्धेदरम्यान. त्यांचं पुनश्च हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेनं जाऊयात. 60 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडूंचा खेळ बाकी. नवीन बॅटर साई शिलार, ही जोडी फार महत्त्वाची असणार आहे. जितेश शिलार आणि साई शिलार. जयेश आलाय. जयेश वखारीचा हा बॉल खोलवट टप्प्याचा अक्षरशः खोदून काढलाय. फिल्डर उपस्थित आहे वायडिश मिड विकेटला. खरं तर साईला धाव घ्यायची होती, त्यासाठी थोडं बॅकअप देखील केलं होतं, परंतु नंतर पाहिलं की येथे धाव मिळणार नाही आणि एक योग्य कॉल देखील तिथे खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला. जितूने देखील त्या ठिकाणी नकार दिला होता आपल्या पार्टनरला. ज्या पद्धतीनं कुमार गुंड आणि हेमंत हरटची जोडी असते बिना टीमसाठी, तशीच फलंदाजीमध्ये साई शिलार आणि जितू शिलारची जोडी आहे. जितूनं मागच्या मॅचमध्ये धडाकेबाज खेळी साकारली होती 44 धावांची. स्लोवर बॉल, फसवा बॉल होता. शेवटच्या क्षणाला हा चेंडू उमगला होता फलंदाजाला, त्यामुळेच छोट्या बॅकलिपचा अखेर वापर करत असताना चेंडू पुश केला कव्हर पॉईंटकडे आणि एक क्विक सिंगल तिथे घेण्यात आली आहे. धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. खूप रोमहर्षक हा सामना होऊ शकतो. गतवर्षी देखील आपण बघितलं होतं भिनार संघानं अंतिम 4 मध्ये प्रवेश मिळवला होता आणि त्यांचे सामने खूप रंगतदार राहिले होते. दुसरीकडे खंबालपाडा संघ आहे आणि या संघाचे सामने देखील बऱ्याचदा खूप रोमहर्षक होत असतात. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अचूक फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. पायांमध्ये फारशी हालचाल नव्हती. एक वेगवान बॉल, वाईड यॉर्कर. गुड थिंकिंग फ्रॉम द बॉलर, कारण साई शिलार नुकताच खेळपट्टीवर आलाय आणि नवीन फलंदाजाच्या विरोधात अशा प्रकारचा चेंडू टाकणं एक चांगली थिंकिंगच म्हणता येईल. धावसंख्या स्थिर आहे 2-7. 66 धावांचा पाठलाग करत असताना या मॅचमध्ये SSCC खंबालपाडा संघ. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस थ्रू द लाईन लॉफ्ट केलाय भीमटोला, परंतु चेंडू मैदानाच्या आत की बाहेर. प्रयत्न फार चांगला होता. लॉंग ऑन सीमारेषे जवळ चेंडू हाताला स्पर्श होत असताना एकच धाव तिथे पूर्ण करण्यात आली आहे. काय कमेंडेबल एफर्ट पाहायला मिळाला लॉंग ऑन सीमारेषे जवळ. असं वाटलं होतं की हा बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. पंचांचा कुठलाही इशारा आलेला नाही आणि आता मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. बाउंड्री चेक केली जाईल. क्लीन सेव्ह आहे की नाही ते पाहिलं जाईल. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत कुमार गुंडला आपण पाहिलं. चांगली बॅटिंग देखील केली आहे कुमारनं या मॅचमध्ये. 35 धावांची एक चांगली खेळी त्याने साकारली आहे. अंडर प्रेशर खूप चांगले स्ट्रोक्स त्याने खेळले. इम्प्रोव्हायझेशन देखील दाखवलं आणि क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघतोय की सातत्याने चेंडू देखील कुमार गुंडकडे जातोय. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे. खरं तर फलंदाजांनी एकच धाव पूर्ण केली आहे, परंतु तिसऱ्या पंचांचा निर्णय हा फार महत्त्वाचा असणार आहे. लेंथ बॉल होता आणि आपल्या शक्तीच्या जोरावर चेंडूला फेकून दिलं होतं. अगदी लॉंग ऑनच्या वरून काढण्याचा प्रयत्न होता आणि काय एफर्ट आहे. क्लीन सेव्ह. तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील आलाय आमच्यापर्यंत. क्लीन सेव्ह. फक्त एक धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावर. धावांचा वेग हा वाढवावा लागणार आहे आणि त्यातल्या त्यात आपण बघतोय की एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागणार आहे. यानंतरचा सामना असेल जय हिंद देवरुंग विपक्ष देविक 11 टेंबवली, देविक एंटरप्राइजेस टेंबवली. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे टॉससाठी. त्या ठिकाणी आपल्यासोबत जोडले जातील आमचे सहकारी समालोचक सुनील शेळके. पुढचा बॉल सामना करतोय जितू शेलार. ऑस्विचिट करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. मिस टाइम स्ट्रोक आणि सहज सोपा झेल टिपला गेलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का लागतोय जितेश शेलारच्या रूपात SSCC खंबालपाडा टीमला. नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा, नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा. तारासारखा हाय लखलखणारा, तारासारखा हाय लखलखणारा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. कितपत आवश्यकता होती या फटक्याची. खरं तर आवश्यक धावगती वाढत चाललेली आहे, परंतु जितेश शेलारची विकेट फार महत्त्वाची होती. खेळपट्टीवर थांबून राहणं फार गरजेचं होतं आणि त्यातल्या त्यात असा इम्प्रोवाइज फटका खेळणं निश्चितच रूपानं हे परवडण्यासारखं नव्हतंच आणि अखेर फटका फसलाय. तुम्ही पाहू शकाल बॅटच्या थोडासा वर चेंडू लागलाय. लेगस्टिकच्या रोखानं हा चेंडू ठेवण्यात आला होता. गोलंदाजाने देखील थोडी चतुराई दाखवली आहे. जणू काही अगोदरच त्याला देखील माहिती पडलं होतं की फलंदाज स्विच हिट करण्याचा प्रयत्न करेल. मोनिशनं अगदी सोपा झेल हा स्वीकारलाय आणि पूर्णपणे बॅकफुटला खंबालपाडा टीम. धावसंख्या 3-8. नवीन फलंदाज आशुतोष
आशुतोष देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. आज आपल्या फलंदाजीची चुणूक त्याला दाखवून द्यावी लागणार आहे. संघाला चांगल्या स्थितीत जर घेऊन जायचं असेल तर चांगले फटके खेळावे लागतील. परंतु गोलंदाजी काय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. वाईड यॉर्कर फलंदाजाला केलं गेलंय बीट आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक झालंय समाप्त जयेश वाखारेचं. एक गडी बाद केला आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेचा खेळ देखील संपलाय. धावसंख्या 3/8. उर्वरित 4 षटकांमध्ये 58 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता SSCC खंबालपाडा टीमला. खरं तर पॉवर प्लेचा जो खेळ राहिलाय दोन्ही डावांमध्ये आपण बघतोय की पूर्णपणे गोलंदाजांच्या बाजूनं जय बजरंग भिनार संघाची स्थिती देखील चांगली नव्हतीच. 9 धावा त्यांनी फक्त बनवल्या होत्या आणि त्यांचे 2 फलंदाज बाद झाले होते. मात्र त्याही पेक्षा थोडी वाईट स्थिती इथे पाहायला मिळते SSCC खंबालपाडा टीमची. तब्बल 3 फलंदाज बाद झालेत. आघाडीचे 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेत आणि फक्त 8 धावा धावफलकावर. रिक्वायर्ड रेटमध्ये देखील सातत्याने वाढ होत चाललेली आहे. डावाच्या सुरुवातीला प्रतिषटक 11च्या सरासरीनं धावा जोडायच्या होत्या, पण आता आपण बघतोय की 14.50 ची सरासरी राखावी लागणार आहे. किमान 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल प्रत्येक षटकामध्ये. साई शेलारवर जबाबदारी वाढलेली आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये चांगली बॅटिंग साई शेलारनं कित्येकदा करून दाखवलेली आहे. अगदी एक हाती सामने त्याने जिंकून दिलेत आपल्या टीमला. आज देखील तसंच काहीसं घडेल का हा एक प्रश्न येथे उद्भवतोय. नवीन षटकाला सुरुवात करतोय हेमंत रट. चेक या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेले आहे श्रीकांतजी राजपूत साहेबांचं. ठाणे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष आयोजकांच्या वतीने तुमचं सहर्ष सस्नेह मनपूर्वक स्वागत. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 20 ते 20 स्पर्धा आणि 5वी रजनी, या 5व्या रजनीमध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. जाऊया समालोचन कक्षाकडे. जहां मेहमानों का तांता लगा हुआ है, आज मंच पर कई सारे मेहमान इस समय मंच पर विराजमान है. सभी का हार्दिक स्वागत है. डॉट बॉल के साथ अपने नए ओवर की शुरुआत की है हेमंत हरड ने. पहले ओवर में मात्र 5 रन दिए थे और 2 सफलताएं अर्जित की थी. तेज लेग कटर के साथ शुरुआत की है इस ओवर की हेमंत हरड ने. अच्छा बैटल है 2 बड़े खिलाड़ियों के बीच की ये भिड़ंत. हेमंत के सामने साई. कदमों का इस्तेमाल, इस बार लीडिंग एज. गेंद हवा में खड़ी हो गई है, फील्डर गेंद के नीचे. ओहो, जज ही नहीं कर पाए. मिस जजमेंट और कैच ड्रॉप होता हुआ साई शिलार को मिला है जीवनदान. और ये कितना भारी पड़ेगा ये देखने वाली बात है भिनार टीम के लिए. आसान सा मौका था, जरूर गेंद काफ़ी ऊपर चली गई थी अंडर फ्लड लाइट्स. माना कि इस तरह के कैचेस आसान नहीं होते हैं, लेकिन इस तरह से मिस जजमेंट की भी उम्मीद नहीं होती है, खासतौर पर भिनार के खिलाड़ियों से. महेंद्र गेंद के नीचे थे, गेंद के नीचे कहाँ पर थे, थोड़े दूर ही रह गए. इस बार बहुत ही करारा स्ट्रोक, हेलीकॉप्टर ड्राइव लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर मौजूद है. शॉट अच्छा था लेकिन एक ही रन लेने का मौका. आशुतोष और साई शिलार की जोड़ी है क्रीज पर, और अब यहाँ से केवल पार्टनरशिप नहीं, एक तेज पार्टनरशिप की आवश्यकता है मैच में वापसी करने के लिए SSCC खंबालपाड़ा टीम को. स्कोर अब 10 रन 3 विकेटों के नुकसान पर. 21 गेंदों में 56 रनों की आवश्यकता. हेमंत रट हमेशा एक ट्रम्प कार्ड खिलाड़ी रहे हैं, बहुत बड़े मैच विनर, उनके सामने भी मैच विनर है. गति परिवर्तन, लेकिन इस बार दिशा भी परिवर्तित हो गई. लेग स्टंप के बाहर भटकते हुए हेमंत रट. वाइट का इशारा अंपायर हेमंत शेट्टी द्वारा. स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में प्रहलाद पाटिल. ऑफ साइड में एक शॉट थर्ड मैन पर खिलाड़ी रखा गया है साई के लिए. बैकवर्ड पॉइंट है, कवर पॉइंट पर एक फील्डर है. लॉन्ग ऑफ थोड़ा सा वाइड रखा गया है ताकि एक्स्ट्रा कवर की तरफ भी गेंद जाती है तो वो इलाका वो फील्डर कवर करे और लॉन्ग ऑफ का इलाका भी कवर करे. ऑन साइड में ज़्यादा प्रोटेक्शन बाउंड्री पर है, जिसमें 4 खिलाड़ी बाउंड्री पर और एक शॉट फाइन लेग. इस बार बेहतरीन यॉर्कर, क्लीन बोल्ड. साई शिलार का काम तमाम. एक और बड़ा झटका लगा है SSCC खंबालपाड़ा टीम को. राजासारखा मन मनासारखा राजा तो आहे भारी. त्यांनी घेतली खांद्यावर जनतेची जबाबदारी. चेक मैदानामध्ये अतिशय महत्त्वाचा सामना सुरू आहे. इन बिटवीन या मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने अंजूर ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच सन्माननीय सुकेशजी डाकी साहेबांचा
इथे शुभसन्मान तथा त्यांना त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिली जातील. विनंती असेल सर्व अतिथीगणांना आपण सुकेजी डाकी साहेब यांना आपल्या वतीने शुभेच्छा द्यायच्या आहेत. महाराष्ट्राचं महावस्त्र शॉल इथे मुरली शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीने दिली जात आहे. त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी बहरलेला पुष्पगुच्छ. पुष्प म्हणजे प्रसन्नता. आपल्या आयुष्यामध्ये ही प्रसन्नता कायम टिकून राहो. तमाम अतिथींच्या वतीने हा मानस इकडे व्यक्त करत आहोत. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. अंजूर ग्रामपंचायतीचे विद्यमान प्रभारी सरपंच एवन जोडीचे प्रमुख शिलेदार श्री सुकेजी डाकी साहेब यांना शुभेच्छित केलं जात आहे. अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने या शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्याचबरोबर निलेश दादा आपणासही विनंती आहे आपण सुकेश दादा यांचं अभिनंदन करण्यासाठी समोर यायचं आहे. ही महाराष्ट्रातील एवन जोडी जिला कोणत्याही अधिकच्या परिचयाची गरज नाही. क्रिकेटला ज्यांनी माध्यम बनवलं आणि फक्त आणि फक्त ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता संपूर्ण भारतभर प्रत्येकाच्या घरापर्यंत जे पोहोचलेले आहेत तीच एवन जोडी मुख्य व्यासपीठावर. आणि त्यातील एक शिलेदार म्हणजे सुकेजी डाकी साहेब यांना इथे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गेलेल्या आहेत. आणि यानंतर आपण आता वळणार आहोत मुख्य व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे. या व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय मुरली शेठ म्हात्रे साहेब, प्रसिद्ध उद्योजक सोनारपाडा डोंबिवली यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती. सुकेश दादा डाके साहेब आपणासही आपण आपल्या शुभ हस्ते मुरली शेठ म्हात्रे साहेबांचा यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. काही व्यक्तिमत्व अतिशय गोड असतात. खरं तर चंदन अशा पद्धतीचं झाड आहे ज्याला मी चंदन आहे हे सांगण्याची गरज नसते. त्याचा सुगंध त्याचा परिचय देऊन जात असतो. आणि काही व्यक्तिमत्व इतकी सकारात्मक असतात, इतकी सुगंधित असतात, त्यांचं कार्य इतकं खरं तर प्रगल्भित असतं, त्यांच्या उपस्थितीने सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते. आणि असंच एक व्यापक व्यक्तिमत्व मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातो. सन्माननीय मुरली शेठ म्हात्रे साहेबांचा मुख्य व्यासपीठावर केला जाणारा हा सन्मान मित्रांनो आपण आपल्या टीव्ही मॉनिटरवर पाहू शकता. महाराष्ट्राचं महावस्त्र शाल, त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड अवीट आठवण म्हणून सन्मान चिन्ह देत इथे या मान्यवराचा झालेला हा शाही सन्मान आपण अनुभवू शकता. पुन्हा एकदा उपस्थितांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर साहेबांच्या सोबत उपस्थित असणारे सन्माननीय निलेशजी इदाते साहेब यांचा यानंतर सन्मान केला जाईल. आपण पाहू शकाल सन्माननीय निलेशजी इदाते साहेबांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जात आहे. एवन जोडीचे मुख्य शिलेदार सुकेशजी डाके साहेब यांच्या वतीने हा सन्मान संपन्न होत आहे. एक सुस्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व निलेशजी इदाते साहेब यांचा झालेला हा शुभ सन्मान. त्याचबरोबर विजेंद्रजी भोईर साहेब यांनाही यानंतर सन्मानित करण्याची विनंती आहे. विजेंद्रजी भोईर साहेब यांना यानंतर सन्मानित केलं जाईल. निलेशदादा पाटील यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इकडे संपन्न करायचा आहे. एक नामांकित उद्योजक डोंबिवली परिसरातील विजेंद्रजी भोईर साहेब यांचा हा मुख्य व्यासपीठावर सुरू असलेला यथोचित शुभ सन्मान. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक अतिथीला इथे सन्मानित केलं जात आहे. खरं तर स्वागत सन्मान हे कोणत्याही पद्धतीचं बंधन नाही, तर आपल्या उदात्त अशा हिंदू संस्कृतीचं ते इंधन मानलं जातं. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर उपस्थित सम्राटजी पाटील साहेब यांना यानंतर सन्मानित केलं जाईल. सम्राटजी पाटील साहेब यांचा यानंतरचा संपन्न केला जाणारा सन्मान तुम्ही पाहू शकाल. एसीबीएच एक कड़क शॉट और 6 रन प्राप्त करते हुए बल्लेबाज. 16 गेंदों में अब 47 रनों की आवश्यकता. मेहमानों का मान सम्मान होता हुआ मंच पर.
त्याचबरोबर मुख्य मंचावर उपस्थित राजेशजी म्हात्रे साहेब यांना यानंतर सन्मानित केलं जाईल. विनंती असेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी समोर यायचं आहे. सन्माननीय राजेशजी म्हात्रे साहेब यांना मुख्य मंचावर सन्मानित केलं जात आहे. आपण पाहू शकाल एवन जोडीच्या वतीने हा सन्मान संपन्न होत आहे. सायमल्टेनियसली मैदानाच्या आतमध्ये समालोचन सुरू राहावं. त्याचबरोबर मुख्य मंचावर उपस्थित विशालजी मानकाबे साहेबांना यानंतर सन्मानित केलं जाईल. अजयजी घरत साहेब, अजयजी घरत सर, आपणास विनंती आहे, इन बिटवीन आपण समालोचन करू शकता. इस बार ड्राइव करते हुए बल्लेबाज गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर की तरफ, सिंगल मिलेगा. एक बड़ा शॉट आया है इस ओवर में और उसकी ज़रूरत भी थी. कुछ और बड़े स्ट्रोक्स की ज़रूरत है क्योंकि समीकरण अब 14 गेंदों में 45 रनों की आवश्यकता खंबालपाड़ा टीम को. स्कोर हुआ है 21 रन 4 विकेटों के नुकसान पर. आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर पाहू शकता पाहुण्यांना सन्मानित केलं जात आहे. विशालजी मानकाबे साहेबांचा झालेला हा सन्मान मुख्य व्यासपीठावर आपण अनुभवला. इनसाइड एज किस्मत वाले रहे बल्लेबाज. स्टंप्स के बेहद करीब से गेंद गुजर गई थी शॉर्ट फाइन लेग पर और जोखिम भरा एक सिंगल पूरा किया गया है. त्याचबरोबर अनंताजी म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांनाही यानंतर सन्मानित केलं जाईल. विनंती असेल एवन जोडी आपण अनंताजी म्हात्रे साहेबांना सन्मानित करण्यासाठी समोर यायचं आहे. अंजुर में आज आसमान तो पूरी तरह से साफ सुथरा है लेकिन संकट के गहरे बादल मंडराते हुए खंबालपाड़ा टीम के ऊपर. 13 गेंदे 44 रन. इस बार बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, कोई खिलाड़ी नहीं है लॉन्ग ऑफ पर. गोली की रफ्तार से गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन. केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाय अंजूर गावान. केंद्रीय राज्य मंत्री चषक. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर उपस्थित भगवानजी म्हात्रे साहेब यांनाही यानंतर सन्मानित केलं जाईल. 4 ओवर की समाप्ति 26 पर 4 इस समय खंबालपाड़ा. बचे हुए 2 ओवर्स में 40 रनों की जरूरत. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता भगवानजी म्हात्रे साहेबांचा हा यथोचित शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे. निलेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. 4 ओवर्स के लिए 23 मिनट का वक्त लिया गया है. त्याचबरोबर मनोजजी पाटील साहेब यांना यानंतर सन्मानित केलं जाईल. मनोजजी पाटील साहेबांना विनंती, आपण समोर जायचं आहे. सुखेजी डॅके साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इकडे संपन्न केला जाणार आहे. अगले मैच के टॉस के लिए दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस बॉक्स में आना है. देवरुंग के कैप्टन और देविक एंटरप्राइजेस टेंबोली के कैप्टन. 2 सन्मान यानंतर खरं तर उरलेले आहेत, तेही आपण लवकरात लवकर इकडे संपन्न करून घेत आहोत. सन्माननीय राहुलजी पाटील साहेबांना यानंतर सन्मानित केलं जाईल. राहुलजी पाटील साहेब, आपणास विनंती, आपण समोर या. तुम्हाला यानंतर या मुख्य व्यासपीठावर सन्मानित केलं जाईल. विनंती असेल सुकेश दादा डाकी, आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवराचाही सन्मान करायचा आहे. नेवर की शुरुआत प्रेम भोईर द्वारा. फुलर लेन गेंद ड्राइव कर दिया है लॉन्ग ऑन की तरफ. तेजी के साथ फील्डर आए हैं गेंद पर. कुमार गुंड, एक ही रन लेने का मौका. सिंगल डबल से बात तो बनने वाली नहीं है. चौको छक्कों में डील करना होगा. थोड़ा पलटवार किया है पिछले ओवर में दोनों बल्लेबाजों ने. आशुतोष और मयूर की जोड़ी इस समय क्रीज पर है. अब 11 गेंदों में 39 रनों की जरूरत है. चेक. यानंतर शेवटचा सन्मान आपण इकडे संपन्न करत आहोत. विनंती असेल एवन जोडी, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करण्यासाठी तयार राहायचंय. व्यासपीठावर उपस्थित श्रीकांतजी राजपूत साहेब, ठाणे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष आहेत, त्यांचा शुभ सन्मान इथे संपन्न करण्याची विनंती असेल मुख्य व्यासपीठावर आयोजकांना. एवन जोडी, आपणास विनंती आहे, आपण या मान्यवराला सन्मानित करायचं आहे. श्रीकांतजी राजपूत साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ठाणे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे, आणि त्यांना या मुख्य व्यासपीठावर आपण सन्मानित करत आहोत.
गेंद हवा में काफ़ी देर के लिए रही थी, फील्डर ने कोशिश की थी कैच की, लेकिन पूरी तरह से गेंद कैरी हुई नहीं थी। 2 रन मिले मयूर को। अब 10 गेंदों में 37 रन चाहिए। अगली गेंद लेकर प्रेम, राइट आर्म ओवर द विकेट। इस बार टाइमिंग बढ़िया है और फील्डर मौजूद है पीछे काउ कॉर्नर की तरफ। अच्छा क्षेत्र रक्षण। कुमार गुंड काफ़ी बिजी रहे हैं इस पूरे मैच में, चाहे फिर वो बल्लेबाजी में हम बात करें या फिर फील्डिंग में। 1 ही रन मिला है इस गेंद पर। पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत। क्रीडा रसिकांचे तुम्ही पाहुणे, सर्व दारे तुम्हा उघडी, तुम्ही जाल ते तुमच्यासाठी अंतर उपस्थितांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत। जाऊया समालोचन कक्षामध्ये। और इसी बीच इनसाइड एज लेकर गेंद जाकर टकराई है स्टंप्स पर। प्लेड ऑन हो गए आशुतोष। 5वें विकेट का पतन। या अंजूर गावाची हाय शान, आमची येवन जोडी लय छान, आमच्या सुकेश डाकी निलेश पाटीलची येवन जोडी लय छान। या अंजूर गावाची हाय शान, आमची येवन जोडी लय छान। पूरी तरह से हावी है इस मुकाबले में जय बजरंग बिनार टीम। और क्या कमाल की वापसी रही है। एक सन्मान यानंतरही अजून आपल्याला इथे परफॉर्म करण्याची विनंती असेल। प्रशांतजी साळवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। ठाणे शहर भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय सचिव आहेत, त्यांना मुख्य व्यासपीठावर सन्मानित केलं जात आहे। निलेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाणारा हा सन्मान आपण आपल्या टेलिव्हिजन मॉनिटरवर अनुभवू शकता। बहुसंख्येने मान्यवर या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आलेले आहेत। एवन जोडीवरचं त्यांचं प्रेम आणि क्रिकेटशी जोडलेलं त्यांचं अतूट नातं इथे येऊन निश्चितच वृद्धिंगत झालेलं आहे। पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। ओवर टू कमेंट्री बॉक्स। 8 गेंदे और 36 रन, यह है समीकरण। नए बैट्समैन हेमंत हवा में खेला है सीधे फील्डर की तरफ, डीप मिड विकेट पर 1 ही रन मिलेगा। सभी गेंदबाजों ने बहुत ही अनुशासन के साथ गेंदबाजी की है, हाथ खोलने के लिए ज़्यादा मौके नहीं दिए गए। हेमंत हरट ने जिस तरह से शुरुआत की थी, उनके ही कदमों पर कदम रखते चले गए जयेश वखारे और प्रेम भोईर भी। प्रेम का ओवर भी काफ़ी सफल अभी तक रहा है, मात्र 5 रन बल्कि खर्च किए हैं और 1 सफलता प्राप्त की है। 7 गेंदें 35 रन। इस बार पैरों में रखी हुई गेंद उसको उठाकर खेला है, लेकिन गैप में शॉट्स देखने को नहीं मिल रहे हैं। अब की बार काउ कॉर्नर पर कुमार गुंड को ढूंढती हुई गेंद पहुंची। एक और सिंगल और इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ। 5 ओवर का खेल पूरा हुआ। खंबालपाड़ा टीम का स्कोर है 32, 5 विकेटों के नुकसान पर और आखिरी ओवर में 34 रनों की जरूरत। टॉप ऑर्डर के बल्लेबाजों ने पूरी तरह से निराश किया। जितेश शेलार का बल्ला चलना बहुत ज़रूरी था इस मुकाबले में, क्योंकि सामने बहुत ही खतरनाक बॉलिंग अटैक था, लेकिन निराश किया। 4 गेंदों पर सिर्फ 1 रन बना पाए जितेश। संदेश ने भी 4 रन ही बनाए केवल 3 गेंदों का सामना करते हुए। धनाजी आए थे 1 डाउन खेलने के लिए, एक अलग पैंतरा यूज़ किया गया था, लेकिन वो भी काम ना आया। पिंच हिटिंग के लिए उनको भेजा गया था, 0 पर आउट हुए। उसके बाद साई शेलार कोशिश तो कर रहे थे, लेकिन वो भी सिर्फ 2 रन बनाकर आउट हुए। आशुतोष ने 1 छक्का जरूर जड़ा अपनी पारी में। 10 रनों का योगदान देने के बाद वो प्लेड ऑन हुए और अब क्रीज पर बल्लेबाज है मयूर और उनके साथ हेमंत ठाकुर। 6 गेंदे 34 रन। क्या अनहोनी को होनी में तब्दील कर सकते हैं ये 2 बल्लेबाज, ये देखने वाली बात है। हालांकि क्रिकेट महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और क्रिकेट के खेल में कब क्या हो जाए कहना मुश्किल है, लेकिन जिस तरह की गेंदबाजी और जिस तरह का खेल बिनार टीम ने अभी तक पेश किया है वो काबिल तारीफ है। आखिरी ओवर लेकर महेंद्र गुलवी, बैक ऑफ लेंथ मिस टाइम स्ट्रोक। ये दवा में है, फील्डर की कोशिश थी कैच करने की कवर पॉइंट पर, लेकिन थोड़ी आगे गिरी। बल्लेबाजी में ज्यादा आत्मविश्वास छलका नहीं। केवल 2 बड़े शॉट्स लगे हैं पूरे पारी में, 1 छक्का और 1 चौका। उसके अलावा या तो डॉट गेंदें देखने को मिली है या फिर सिंगल्स, डबल्स या फिर विकेट्स। क्या कमाल की गेंदबाजी हो रही है। जयेश वखारे को हमने इससे पहले देखा वाइड यॉर्कर डालते हुए, और अब महेंद्र गुलवी। यह एक अलग परिवर्तन है कहीं ना कहीं। हम देख रहे हैं महेंद्र का इंक्लूजन टीम में इस सीजन में, और काफ़ी प्रभावशाली गेंदबाजी उनकी नज़र आ रही है। फिर से आगे रखा है इस बार, बहुत ही बढ़िया ड्राइव, गैप में निकाल दिया है गेंद को डीप एक्स्ट्रा कवर की तरफ। फील्डर पहुंचे जरूर लेकिन नहीं रोक पाए, गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। या अंजूर गावाची हाय शान, आमची येवन जोडी लय छान, आमच्या सुकेश डाकी निलेश पाटीलची येवन जोडी लय छान। या अंजूर गावाची हाय शान। मिसफील्ड हुआ है वहां पर और उसके चलते ये 4 रन मिले हैं, लेकिन अब काफ़ी देर हो गई है खंबालपाड़ा टीम के लिए। 3 गेंदों में 29 रन चाहिए।
मात्र औपचारिकता शेष इस बार उठा के खेल दिया है खाऊ कॉर्नर की तरफ, फील्डर वहां पर मौजूद और बढ़िया कैच कुमार गुंड कमाल करते हुए। स्पर्धा रंगली मैदानावर, क्रिकेट खेळ हा लय झुंजार, क्रिकेट खेळ हा लय झुंजार, क्रिकेट खेळ हा लय झुंजार। कपिल पाटील साहेबांच्या नावानं स्पर्धा गाजतय लय जोरानं। हालांकि जिस तरह का टारगेट इस मुकाबले में रखा गया 70 के अंदर का टारगेट था, और पूरे टूर्नामेंट में हमने देखा है कि 70-75 रन्स भी चेज होते रहे हैं, यहाँ तक कि 80 रन्स भी चेज हुए हैं, लेकिन फिर फर्क गेंदबाजी का पड़ जाता है। और जिस तरह का बॉलिंग यूनिट है वो कमाल का बॉलिंग यूनिट है जय बजरंग बिनार के पास। इस टूर्नामेंट में तो कुछ ज़्यादा ही अच्छा प्रदर्शन करते हैं बिनार के खिलाड़ी। जीत की दहलीज पर इस समय जय बजरंग बिनार टीम। नए बैट्समैन आए हैं चिराग, शॉट अच्छा है, लेकिन फिर से कुमार एक्शन में। इस खिलाड़ी को तो मैच से आप दूर रख ही नहीं सकते हो। पूरे मैच में केवल कुमार और कुमार ही नजर आ रहे हैं। पावर प्ले में सिर्फ 9 रन बने थे, 2 विकेट्स गिरे थे बिनार टीम के। उसके बाद कुमार बल्लेबाजी के लिए आए थे और क्या कमाल की बल्लेबाजी की उन्होंने। 17 गेंदों पर 35 रनों की बेहतरीन पारी खेली और आउटफील्ड में भी बहुत अच्छा योगदान दिया है। इस बार प्ले एंड मिस डॉट बॉल, और इसके साथ ही ये मुकाबला 27 रनों से जीत लिया है जय बजरंग बिनार टीम ने। मेनी कॉन्ग्रेचुलेशंस टीम जय बजरंग बिनार एंड हार्ड लक SSCC खंबालपाड़ा। हार्ड लक साई शिलार, आपसे रिक्वेस्ट है आपको मंच पर आना है। ये रही मैच समरी, मैच नंबर 41। जय बजरंग बिनार टीम ने पहले बल्लेबाजी की, 65 रन बनाए 4 विकेटों के नुकसान पर। कुमार के 35 रन, हेमंत थरट के 4 गेंदों पर नाबाद 12 रन। गेंदबाजी में अच्छा प्रदर्शन संदेश शिलार का रहा था, 2 ओवर में 15 रन देकर 2 विकेट्स। राहुल ने 1 विकेट छटकाया था और जवाब में SSCC खंबालपाड़ा टीम अपने निर्धारित 6 ओवर्स में केवल 38 रनों तक ही पहुंच पाई 6 विकेटों के नुकसान पर। मयूरेश ने नाबाद 12 रन बनाए 9 गेंदों का सामना करते हुए। आशुतोष ने 10 रन बनाए, लेकिन जब ये बल्लेबाज क्रीज पर आए थे तो बहुत ज़्यादा दबाव बना था क्योंकि टॉप ऑर्डर पूरी तरह से निस्तनाबूद हो चुका था। हेमंत थरट ने 9 रन देकर 3 विकेट चटकाए। प्रेम भोईर के खाते में 1 विकेट, महेंद्र और जयेश के खाते में भी 1-1 विकेट। तो जय बजरंग बिनार टीम ने यह मुकाबला 27 रनों से जीत लिया है। आयोजकांच्या वतीने सस्नेह विनंती आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक साई शेलार साहेब, आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे, मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे।